श्री गुरुचरित्र अध्याय 9. पहिल्यांदा गणपतीला नमस्कार. सिद्धयोगीचे बोलणे ऐकून नामधारकाने अत्यंत भक्तिभावाने हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि तो पुढील कथा ऐकण्यासाठी विनंती करू लागला. नामधारक म्हणाला, हे कृपामूर्ती दात्या गुरुराया, स्वामी श्रीपाद श्री वल्लभ जेव्हा कुरवपूर येथे राहत होते तेव्हा पुढे कोणती कथा घडली ती मला कृपा करून सविस्तर सांगा. सिद्धयोगी म्हणाले, हे नामधारका, ऐक. पुढे एक अत्यंत नवलपूर्ण आणि कौतुकास्पद घटना घडली. त्या कुरवपूर गावात एक रजक कपडे धुणारा धोबी राहत होता. तो श्री गुरूंचा सेवक बनला. श्रीपाद श्रीवल्लभ रोज नित्यनियमाने कृष्णा नदीवर विधीपूर्वक स्नानासाठी येत असत आणि तिथल्या लोकांमध्ये सामान्य माणसासारखे वागून लौकिक व्यवहार करत असत. अशाच एका दिवशी श्रीपाद महाराज स्नानासाठी नदीवर आले तेव्हा नदीचे पाणी श्रीगुरूंच्या चरणाला स्पर्श करण्यासाठी सर्व बाजूंनी आनंदाने वाहू लागले. त्याच नदीच्या किनाऱ्यावर तो रजक लोकांचे कपडे धुण्याचे काम करत असे. श्रीगुरू आले की तो रोज त्यांना अत्यंत आदराने साष्टांग नमस्कार करत असे. रजकाला रोज कष्टाचे काम करताना पाहून दयाळू श्रीपादांनी त्याला विचारलं, अरे, तू रोज इतकं कष्ट का करतोस? तू सुखाने राजा होऊन राज्य कर. श्रीगुरूंचे हे वचन ऐकताच तो हा शुभशकुन आहे असं मानून मनात सुखावला आणि हात जोडून उभा राहिला. कारण श्रीगुरू हे सत्य संकल्प होतोय. त्यांचे बोलणं कधीही वाया जाणारं नव्हतं. श्रीगुरूंच्या त्या शब्दावर विश्वास ठेवून रजकाने आपल्या संसाराची सर्व चिंता सोडून दिली. तो एकाग्र चित्ताने गुरूंची सेवा करू लागला. तो नदीवर किंवा मठात गेल्यावर दुरूनच श्रीगुरूंना मनोभावे साष्टांग नमस्कार करू लागला. अशा प्रकारे अनेक दिवसापर्यंत त्या रजकाने श्रीगुरूंची मनापासून सेवा केली. मठाचे अंगण झाडणे, तिथे पाणी शिंपणे ही कामं तो रोज नित्यनियमाने करत होता. असे दिवस जात असताना एकदा वैशाख महिन्यातील वसंत ऋतूच्या दिवसात एक यवन राजा मौज मजा आणि जलक्रीडा करण्यासाठी त्या नदीच्या किनाऱ्यावर आला होता. तो राजा आपल्या राण्यांसह अनेक मौल्यवान दागिने आणि अलंकार अंगावर परिधान करून नावेतून नदीच्या पात्रात जलक्रीडा करत येत असल्याचे त्या रजकाने पाहिलं. त्या राजाचे विस्तीर्ण सैन्य नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर उभं होतं. त्याच्यासोबत असंख्य हत्ती, घोडे आणि मौल्यवान रत्नांनी नटलेले सेवक होते. नदीच्या प्रवाहात राजा विविध वाद्यांच्या गजरात आणि थाटामाटात किनाऱ्याकडे येत होता. हे सर्व वैभव पाहून श्रीगुरूंना नमस्कार करत असलेल्या रजकाचे मन विचलित झाले. तो नदीत चाललेल्या राजाचा तो भव्य राजशाही थाट आणि वैभव एकटक बघत राहिला. रजकाच्या मनात अत्यंत आश्चर्य आणि असूया निर्माण झाली. तो स्वतःशी विचार करू लागला, या जगात जन्म घेऊन आपण असले राजवैभव आणि सुख कधीच पाहिलं नाही. आपला हा गरिबाचा देह तर एखाद्या पशुसारखा कष्ट उपसतच चालला आहे. तो पुढे विचार करू लागला, या राजाचे जगणे खरोखर धन्य आहे, जो असे ऐश्वर्य भोगत आहे. एवढ्या सुंदर स्त्रिया, वस्त्रे आणि दागिने याच्याकडे आहेत. हा देवाचा किती मोठा भक्त असेल, ज्यामुळे याला हे मिळालं. याची पूर्वपुण्याही कशी फळाला आली असेल. याने कोणत्या देवाची आराधना केली असेल, किंवा याला कोणते थोर श्रीगुरू भेटले असतील, ज्यामुळे याला ही राजाची वैभवशाली स्थिती प्राप्त झाली आहे. रजक मनात असा विचार करत करतच श्रीगुरूंना दंडवत घालत होता. अंतर्यामी आणि कृपाळू असलेल्या श्रीपाद महाराजांनी त्याच्या मनातील ही तीव्र इच्छा लगेच ओळखून घेतली. मग रजक श्रीगुरूंना म्हणाला, हे स्वामी, मी माझ्या डोळ्यांनी त्या राजाचे वैभव पाहिलं. माझे मन हे पाहून चकित झालं आहे. पण मी तर केवळ तुमचा एक गरीब दास आहे. त्या राजाने नक्कीच घोर तप करून देवाला प्रसन्न केलं असेल, म्हणूनच त्याला ही वैभवशाली अवस्था मिळाली आहे, असा विचार माझ्या मनात येत आहे. हे कृपामूर्ती दात्या स्वामी. श्रीगुरू त्याला म्हणाले, हे बघ, जोपर्यंत माणूस अज्ञानाच्या बंधनात असतो तोपर्यंत त्याच्या इंद्रियांना विविध सुखांची वासना असते. जोपर्यंत ही वासना मनात जिवंत आहे तोपर्यंत माझ्या चरणावरील खरे आणि शाश्वत सुख मनाला लाभू शकत नाही. श्रीपाद रजकाला म्हणाले, तू जन्मापासून फक्त कष्टच केलं आहेस, त्यामुळे आता तुझ्या मनात राजवैभव भोगण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. पण हा राजभोग हा तमोगुणाचा भाग आहे. माणसाने आपल्या इंद्रियांच्या वासना पूर्ण करून त्या शांत केल्या पाहिजेत, नाहीतर मन शुद्ध होत नाही आणि निर्मळ मोक्ष मिळत नाही. अपूर्ण राहिलेल्या वासनाच माणसाला पुढील जन्माच्या बंधनात अडकून ठेवतात. हे तू लक्षात ठेव.
म्हणून तुझ्या इंद्रियांची ही वासना शांत करण्यासाठी तुला पुढील जन्मात त्या राजाच्या वंशात जन्म घ्यावा लागेल. तुझ्या मनातील जी इच्छा निर्माण झाली आहे ती पूर्ण करण्यासाठी तू आता लवकरच राजा म्हणून जन्म घेशील. श्री गुरूंचे हे शब्द ऐकून रजक घाबरला आणि हात जोडून म्हणाला, हे स्वामी, तुम्ही तर पूर्ण कृपासागर आहात. मी जरी वासनेने मोहित झालो असलो तरी तुम्ही माझा त्याग करू नका, माझी उपेक्षा करू नका. पुढील जन्मातही तुमचं चरण माझ्या अंतःकरणात राहू द्या आणि मला तुमचं पुन्हा दर्शन घडू द्या. तुमचा अनुग्रह माझ्यावर असू द्या आणि मला आत्मज्ञान द्या. श्री गुरूंनी त्याला अभय दिलं आणि म्हटलं, तू पुढील जन्मात वैदूर नगरीत राजा म्हणून जन्म घेशील. तुझ्या त्या जन्माच्या शेवटच्या काळात मी तुला नक्की दर्शन देईल, कारण तुझ्यासाठी मला पुन्हा अवतार घ्यायचा आहे. आपली भेट होताच तुला तुझ्या पूर्वजन्माची आठवण होईल आणि तुला परमज्ञान प्राप्त होईल. तू अजिबात चिंता करू नकोस. माझा शब्द नक्की खरा ठरेल. मी तुला नक्की भेटायला येईन. इतरही काही धर्मकार्यांसाठी आणि भक्तांच्या उद्धारासाठी मला पुन्हा संन्यासाचा वेश धारण करून नरसिंह सरस्वती या नावाने नवीन अवतार घ्यावाच लागणार आहे. हे तू ऐक. असं सांगून श्री गुरूंनी त्या रजकाला समजावलं आणि त्याला जाण्याची आज्ञा दिली. रजक अत्यंत भावूक होऊन श्री गुरूंच्या चरणावर पडला आणि त्याला वंदन करू लागला. कृपाळू श्री गुरूंनी त्याला पाहिलं आणि जवळ बोलावून विचारलं, तुला हा राजभोग याच वयात घ्यायचा आहे की पुढील जन्मात तरुणपणी घ्यायचा आहे, हे मला सांग. रजकाने श्रीपादांना विनंती केली, स्वामी, मी आता म्हातारा झालो आहे. या वयात राजवैभव काय कामाचं. म्हणून मला पुढील जन्मात अगदी बालपणापासून आणि तरुणपणी हा गोड राजभोग मिळू द्या. त्याचं हे मागणं ऐकून श्रीपाद स्वामींनी त्याला आनंदाने निरोप दिला आणि सांगितलं, ठीक आहे, तू आता त्वरित निघ. पुढील जन्मात तू हे सर्व सुख तरुणपणी भोगशील. श्री गुरूंना निरोप देताच त्या रजकाने नदीच्या तीरावर आपले प्राण सोडलं. त्यानंतर त्याचा पुनर्जन्म वैदूर नगरीतील प्रसिद्ध बहामनी राजघराण्यात झाला. सिद्धयोगी म्हणाले, हे नामधारका, अशी ही रजकाची कथा आहे, जी मी तुला पुढे विस्तारून सांगेन. पण त्याआधी श्रीगुरूंचे आणखीन एक मोठं चरित्र घडलं, ते ऐक. ही घटना घडल्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ महाराज कुरवपूर क्षेत्री राहत असताना त्यांच्या अगाध आणि अमर्याद महिमा सर्व पृथ्वीवर प्रसिद्ध झाल्या. सिद्ध म्हणतात, श्रीगुरूंचा महिमा वर्णन करण्याची ताकद माझ्या वाणीमध्ये कशी असणार. त्यांच्या अमृतमय दृष्टीची ती किमया होती आणि त्या कुरवपूर क्षेत्राचा तो मोठा महिमा होता. त्या पवित्र क्षेत्राच्या महिमाचा विस्तार मी तुला सांगतो, तू एकाग्र मनाने ऐक. ते कुरवपूर क्षेत्र इतकं पवित्र आहे की तिथे जाणाऱ्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते. असं काही वर्ष श्रीपाद स्वामी कुरवपूर येथे राहिले, परंतु पुढील अवताराचे कार्य करण्याची वेळ आल्यामुळे त्यांनी तिथेच गुप्त होण्याचं ठरवलं. आश्विन महिन्यातील वृद्ध द्वादशीला, ज्याला आपण आपल्या गुरुद्वादशी म्हणतो, मृग नक्षत्रावर श्रीपाद स्वामी स्वतःच्याच निजानंदात समाधी अवस्थेत स्थिर झाले आणि कृष्णा नदीच्या पात्रात गुप्त झाले. जरी सामान्य लोकांसाठी ते अदृश्य झाले असले तरी ते आज सूक्ष्म रूपाने कुरवपूर क्षेत्रात वास करत आहेत. हे तू निश्चित जाण. हे श्रीपाद महाराज म्हणजे साक्षात दत्तप्रभू यांचा अवतार आहे. जे त्यांचे निस्सीम आणि अनन्य भक्त आहेत, त्यांना आजही तिथे श्रीगुरूंचे स्पष्ट दर्शन होतं. असे हे अलौकिक कुरवपूर क्षेत्र संपूर्ण पृथ्वीवर अत्यंत प्रसिद्ध आहे. याप्रमाणे श्री गुरुचरित्रातील अमृतातील परमश्रेष्ठ कल्पतरू समान असलेल्या सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील रजकाला वरदान आणि श्रीपाद श्री वल्लभांचे निजानंद गुप्त होणे नावाचा हा 9वा अध्याय येथेच पूर्ण होत आहे. हा लेख श्री दत्तात्रयांच्या चरणी अर्पण असू द्या. श्री गुरुदेव दत्त.